सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। रंगदेवता श्रीदेव गांगुली या डबलबारी भजनांचे सर्व आयोजक, आमचे मित्र दत्तुगुरव, उपस्थित रसिक प्रेक्षक हो आणि आजच्या या भजनबारीचे माझे जोडीदार बुवा नंदादीप वंजारे, तुम्हा सर्वांना विनम्र अभिवादन करतो आणि भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ वायरी भूतनाथ मालवणच्या वतीनं भजनाला सुरुवात करतो। हरिनाम सप्ताह, अखंड हरिनाम सप्ताह, त्या निमित्तानं ही डबलबारी या ठिकाणी आयोजित केलेली आहे। कार्यक्रमाचं औचित्य काय आणि कार्यक्रम काय ठेवावा हे फार कमी आयोजकांना समजतं। इथं जरी गर्दी कमी असली तरी नक्कीच गर्दी लोक आहेत, त्याच्याबद्दल वाद नाही। आणि ज्यांना परमेश्वर काय कळतो, देव म्हणजे काय करतो, अशीच मंडळी या ठिकाणी आलेली आहे। तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो। या श्रवण भक्तीचा लाभ घ्या, कारण असं पुण्य तुम्हाला दुसरं कुठेही मिळणार नाही। शेलाव पेटाव कोणा काही बोलायला त्याला काय वेळ लागत नाही, त्याच्यामुळे ऐकणाऱ्याचं मन विचलित होतं आणि तो सुद्धा पापाचा वाटेकरी होतो। पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो। प्रथम रूप पाहता केदार फुलला, प्रथम रूप पाहता केदार फुलला, म्हणून अंबिके द्वारी संत मेळा जमला, म्हणून अंबिके द्वारी संत मेळा जमला, सरस्वती वंदू साष्टांगी नमिला, सरस्वती वंदुनी साष्टांगी नमिला, तैसे चिन्मना कलावतीला, तैसे चिन्मना कलावतीला, जय जयकार करूया चंपा कलीचा, जय जयकार करूया चंपा कलीचा, सारंग मदमास तो पूजसाचा, सारंग मदमास तो पूजनाचा, दरबार भरला संगीताचा, दरबार भरला संगीताचा, हेमंत गाई ऋतु महिमेचा, हेमंत गाई ऋतुमहिमेचा, हिंदोल बहुमोल गाई तो वाचा, हिंडोल बहुमोल गाई तो वाचा, मारवा कारवा
गजाननाचा कारवा कारवा प्रिय गजाननाचा कुंडली कवरता हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव श्री पंढरीनाथ भूतनाथ काकोलिंगेश्वर गणपती गजानन सत्यनारायण रामेश्वर दत्तात्रय गोपालकृष्ण महापुरुष ही देवी सातेरी गरिबरी दुर्गादेवी तारादेवी पाहुणाई इंद्राई येळबाई भद्रकाली हरी हर हर बजरंग छत्रपती शिवाजी रंगदेवते माते तुझा नमो शिव शंकरा हरा प्रभुवरा प्रथम नमितो तुझ गौरी हरा ये तू भजना सर्वेश्वरा नमो शिव शंकरा हरा प्रभुवरा प्रथम नमितो तुझ गौरी हरा ये तू भजना सर्वेश्वरा नमो शिव शंकरा हरा प्रभुवरा प्रथम नमितो तुझ
भजनारंगी तुला नमितो व्याघ्र चर्मन चिता भस्मसे चंद्र
या ठिकाणी सन्माननीय जिल्हा परिषद सदस्य संजय आगरे यांनी हे 500 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे. मंडळातर्फे मी त्यांचे आभार मानून स्वीकार करतो. धन्यवाद. सुंदरते रूप 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 उभे असे विटे बरी विटे बरी विटे बरी
सुंदर ते रूप उभे असे विदेवरी कटीकर ठेवून राहे कटीकर ठेवून राहे राहे भीमती कटीकर ठेवून राहे भीमती कटीकर ठेवून राहे भीमती Hare
अमृत मधुरा अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर 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 लहरी लहरी त्यागनाथ की शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्यागनाथ की शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी त्यागनाथ की लहरी लहरी त्यागनाथ की जय गंगे भागीरथी जय गंगे कानिति कुंडले चमकती वरी कानिति कुंडले चमकती वरी कालिनी कुंडले चमकती वरी कालिनी कुंडले चमकती वरी अंगिला विकेशर कस्तूरी अंगिला विकेशर कस्तूरी अंगिलारि के जरा कस्तूरी अंगिलारि के जरा कस्तूरी अंगिला विकेशर कस्तूरी कटी कर ठेवली राहे राहे भीमा धरते रूपा उबे देवी देवरी धरते रूपा उबे देवी देवरी कभी करते उड़ाए सारे भी मसी कभी करते उड़ाए सारे भी मसी एका जनातनी पहिला आले घरी एका जनातनी पहिला आले घरी भजनाधरी बजारे हरी भजनाधरी बजारे हरी जणू वैकुंठ भुवनी पंढरी जणू वैकुंठ भुवनी पंढरी तनो वैकुंठ भुवरी पंढरी तनो वैकुंठ भुवरी पंढरी कटी कर राहे भीमा धरते रूपा उबे देवी देवरी धरते रूपा उबे देवी देवरी कभी करते उड़ाए राहे भी मसी कभी करते उड़ाए राहे भी मसी कभी करते उड़ाए राहे भी मसी राहे भी मसी राहे भी मसी धन्यवाद श्री देव गांगुली हे 200 रुपयाचं पारितोषिक झालेलं आहे धन्यवाद
गजर आहे. बँकेत कोटी धोत्राला गाठी, बँकेत कोटी धोत्राला गाठी, उपयोग त्याचा आहे काय, उपयोग त्याचा आहे काय, मनुष्य जन्म हा कशासाठी कळला नाही तर फुकट जाय, मनुष्य जन्म हा कशासाठी कळला नाही तर फुकट जाय. बँकेत कोटी धोत्राला गाठी, उपयोग त्याचा आहे काय, बँकेत कोटी धोत्राला गाठी, उपयोग त्याचा आहे काय, मनुष्य जन्म हा कशासाठी कळला नाही तर फुकट जाय, मनुष्य जन्म हा कशासाठी कळला नाही तर फुकट जाय. चित्ताला जर नसे शांती असली विद्या करावी काय, असली विद्या करावी काय, असली विद्या करावी काय, हरिनाम ते घेत नाही असली जीव उपयोगी नाही. असली जीव उपयोगी काय, असली जीव उपयोगी काय. बँकेत कोटी, बरेच लोक आहेत, औदार्य सगळ्यांकडेच नाही. काय म्हणणार तुमचं? शतेचे जाय ते शूर, सहस्रेषु वक्ता दशसहस्रेषु पंडिता, परंतु दाता भवती वान. शूर माणूस 100 गावतील, हजारो पंडित गावतील, शेकडो, पण दातो मिळण्या शक्य नाही. आता हो इकडे हरिनामाचा सप्ताह सुरू आहे. काही काही लोक आहेत उदार रस्ते देणारे, पण बरेचसे असे आहेत पैसे आसान सुद्धा खिशात हात घालून बघू शकतो. अशातला विषय ना, पैसे खूप जणांकडे. चिकटपणा म्हणजे किती नाही, चिकटपणा म्हणजे किती. एका ठिकाणी कीर्तन सप्ताह सुरू होतो. म्हातारो कीर्तनात जाप निघालो. त्यांच्या घरात अखंड तेवणारो लामण देव होतो, देव घरात. पण त्या देवाच्या बत्ते उंडलाचा तेल स्वस्तात स्वस्त, आणि तिन्ही सांजेच्या वेळात जरासं लावायचो, 5 मिनिटं पेटलो ना पेटलो का फू करायचो. किती देवभक्ती. आणि कीर्तनात जाऊच्या गडबडीत तो म्हातारा एक दिवशी तो फू करू विसरलो. साधारण 4-5 किलोमीटर चलान गेलो आणि त्याच्या लक्षात येईल, अरे देवाकडची बत्ती मालो विसरले. थैसून पाठी येलो, दरवाजा थाप मारता म्हणालो दारुगड. बायको म्हणता कोण कोण म्हणजे मी समाजले म्हणालो, माझ्या संसाराचा वाटोळा करतलो. ओ झाला काय, काय झाला तू म्हणाता, कधीच लक्ष देवत. हो झाला काय, झाला काय म्हणजे मी म्हणाले गडबडीत देवाकडचं डबो मालो विसरलं, पण बत्ती समय बघा तू याच्या काय लक्षात दिला नसताला. म्हणालो काय इतकं जीव तोडतास, त्या लगान लागला लास्टला तिथे इतक्यासा लागला आपल्याला. पण खैसूनचे पाटील, खैसून 4 मैल गेलंय आणि 4 मैल पाटील आहे. मग 4 मैल गेलं ते 4 मैल पाटील असं म्हणाले. तुमचा चप्पल धरला ना, ते म्हणता मूर्ख की काय, तो म्हणता बघ हातातून आणलं. ते किती चिकूपणा. एका माणसांना पुढसून इन्शर्ट केल्या नाही, पाठसून पाठी सोडल्याच्या शर्ट. त्यांच्या जागे विचारलं काय ही फॅशन कायची, तुका म्हणालो समजायचं म्हणजे नाही म्हणालो, फाटसून पॅन्ट फाटली म्हणून कपडे सोडले. असं तसे हुशारलो. चित्ताला जर शांती नसेल, असली विद्या असून उपयोगाची नाही. आणि हरिनाम जर घेत नसेल, घ्यायचं सोडा, निदान जर ऐकत नसेल, तर ही जी जीभ आहे ती नुसती चोचले पुरवण्यासाठी नाही. काय म्हणणं आहे तुमचं? आज काय करूया, पुरणपोळी करूया, उद्या काय करूया, बासुंदी करूया. म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत खाण्याचीच गोष्टी. देवाक उत्पत्ती घेताना साध्यात साधं पुरलो द्या उत्पत्तीचा, आणि आपणाक वास घेतो असं तर भारी वासाचं द्या. देव वास घेता जिलेबी वडो, उपवास असा तर बोग नको. एरवी खर्च जर 50 रुपये असले तर उपवासात 500 रुपये. मुळात आधी तो उपवास होतच नाही. उपवास, उप म्हणजे देव आणि त्याच्या जवळ असणे म्हणजे उपवास करणे. या देहाची हाल करणे उपाशी रवाना आहे.
ते निमित्त केलेले म्हणजे कशासाठी? तुम्ही जर दिवसभर खायत राहुला तर देवाकडे बघताना फळ देईल, म्हणून उपाशी राहायचा शक्यतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शरीराक एक प्रकारचं लंघन, त्या निमित्तानं आराम. नाहीतर ह्या खा, हा खा, वडो खा, बटाटो वडो खा, पाव खा, काय गावात तर नाशाडी कसलीच नाही. मग डॉक्टरची भर, डॉक्टर सांगते ते क्लोरोस्ट्रॉल वाढला, आता तुमची एन्जिओग्राफी करू. नुसती संध्याकाळची एक टाइम उघड्या तांदळाची पेज खावा आणि बघा अतिशयोक्ती नाही तुमची प्रकृती कशी राहता ती. तर या ठिकाणी खरोखर या हरिनाम सप्ताहातला जे काय परमेश्वराला पाहिजे त्याच्या आवडीचं या लोकांनी इथं ठेवलं. तो परमेश्वर तुम्हाला पावल्याशिवाय राहणारच नाही. आणि तुम्ही सगळे श्रवण भक्ती करताय. 9 भक्तीचे प्रकार, त्याच्यातली 1 नंबरची भक्ती म्हणजे फक्त बसल्या जागी बसायचं आणि ऐकायचं, काहीही करायचं नाही. एवढं पुण्य आम्ही करतो. 2 नंबर म्हणजे काळो बाजार ना, श्रवणम कीर्तनम 2 नंबरची भक्ती. बरोबर आहे ना? चुकला तर सांगा. म्हणजे आम्हाला जेवढं पुण्य मिळणार नाही एवढं पुण्य हे जे लोक ऐकतायत श्रवण करण्याला, एवढी ताकद परमेश्वराने दिलेली आहे. आणि ज्या ज्या ठिकाणी भगवंताने सांगितलेलं आहे की ज्या ज्या ठिकाणी माझं हरिनाम चालेल त्या त्या ठिकाणी मी प्रत्यक्ष येऊन उभा राहणार. जर इथं हे भजन पांडुरंगाचं चालू आहे, मग इथं पांडुरंग हजर असणार म्हणजे असणार. ज्या ठिकाणी रामाचं चालू असतं भजन त्यावेळी त्या ठिकाणी मारुती राय हजर असतात. आणि मारुती तर चिरंजीव तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, अजरामर दादा. हा, पण हे बऱ्याच लोकांना अजून कळतच नाही, कारण दुनिया बदलली आहे तशी. ह्या व्हॉट्सअपचा युग, फोनचा युग, हो केव्हा वाटोळा करीत काही एक सांगे होता ना, तसं तो टीव्ही मी तुमका सगळ्यांना मानतोय. कारण 7 वाजले रे वाजले काय त्या मालिके पुढे मग हे समोर जाऊची हिंमत नाही कोणाची. हो चला चला तुमचं असं काम नाही, तुम्ही बाहेर. बरं ते मालिका तरी कसले, काय अर्थ त्याच्यात घेण्यात क्या? माझ्या नवऱ्याची बायको. सुख म्हणजे नक्की काय असते? आयुष्यभर तिका सुख नाहीच, ते तो छळवादच सुरू आहे. रंग माझा वेगळा म्हणजे कसला? आणि वर्षानुवर्ष त्याचबरोबर ते मालिका, बाळूमामाची मालिका लागतात, गजानन महाराजांची मालिका लागतात, स्वामी समर्थांची मालिका लागतात. किती जण बघत असतील मला माहित नाही. काहीतरी चांगला कानार पडा. 7 वाजता बरोबर कीर्तन महोत्सव सुरू असतो. चांगला काहीतरी कळत ना, संगतीचा परिणाम. मगाशी 7 वाजता कीर्तन सुरू होता, आम्ही बाहेर पडता पडता ते बुवा सांगत होते की संगतीचा परिणाम कसा होता. एका ठिकाणी जुगार चालू होतो, सगळे बसलेले, काय चालला म्हणून एक कीर्तन करत बुवा असं डोकावून ते बघत होतो. काय बुवा चालला, गर्दी कसली. इतक्यात ते पोलिसांची धाड पडली, बाकीचे सगळे पिळाले, गाव लोक तो कीर्तन कर. कोर्टात केस चालली, 6 महिने शिक्षक गेलो खूप पडतो. कारण संगतीत कोणच्या गेलो, वाईटाचं. काय करूचा ह्या माणसा कळता आपण ओळख नाही. संपत्ती बहु आहे घरी, चिकटपणा तो करायचा काय, मनुष्य जन्म हा कशासाठी कळला नाही. अरे तुरे अन अभद्र बोलती असली बायको करायची काय, असली बायको करायची काय, असली बायको करायची काय. बायकोला जो रोज पिडतो असरा नवरा उपयोगी नाही, असला नवरा उपयोगी नाही, असला नवरा उपयोगी नाही. संसारात पती पत्नी 2 रथाची चाकं. 100 आकडे ज्यांना मोजायला आले त्यांचा संसार व्यवस्थित चालल्याशिवाय राहत नाही. नाहीतर एकानं अरे म्हटल्याने दुसऱ्यानं काय रे म्हटले. पण बायकांच्या बाबतीत एक सांगतो की आपला नवरा किती दुर्गणी असू दे, 7:45 वाला असू दे, जुगार खेळणारा असू दे, आणखी काय करणारा असू दे, पण त्याच्या बायकोला मात्र आपल्या नवऱ्या इतका अभिमान. किती तरी वाईट असतात चुकूनही त्याच्याबद्दल काय पडणार. क्वचितच कोणतरी फॉरेनवाली किंवा मुंबई सुधारलेल्या शहरातली असली तर. इकडे तुमका सहसा गावाचे नाही. मी एका मुंबईत माझ्या मित्राकडे गेलोय, बायको अशी खोलीच्या दरवाजात तांदूळ निवडी होती. म्हटलं अमुक अमुक, होय असं गेली भतूर
तो सर माका तिचं लक्ष ना ती सांगता घरात कोणाचं हे पप्प्या चुलीवरचा दूध उतरण त्याला ते मोर्यातले कपडे धुवून मी आपलं गेलोय तो सर तो घामागून जाऊन टावेल लावून गेलो अरे तू इले घरात गेलो टी शर्ट घालून येतो कसा काय चालला कधी येईल म्हटलं कालेज येईल काय बरा चालला बरा म्हटलं तो तर मुंबईत येऊन बरोच म्हटलं जाऊन बसवलं म्हणजे काय म्हणते बसलो म्हणजे काय नोकर दाकर असत ना तुझ्या घरात नोकर दाकर कोणी सांगले नाही मग अशी बायको सांगत होती हे पप्प्या चुलीवरचा दूध उतरला आणि कपडे मोर्यातले धू म्हणून गप्रो म्हणालो मेल्या माकाच सांगा होती हो पप्पे अशी परिस्थिती आणि विचारून निमूट घामा घुम घाम गेलो निमूटपणे ता करी होतो आलिया बघा की असावे साधर संसार कसा चालतो दोन्ही जोडी अगदी सारखी जर असेल एकमेकाला समजून घेणारी असतील तर संसारात काही प्रॉब्लेम होत नाही भांडणं तंड कोणाकडे होत नाही सगळ्याकडे होतं पण तितक्या काय समजावून घेऊ का काय हो हा नाहीतर एकाच्या घरात सासू येलेली जोक बसलो जोक बसल्यावर बायको विचारता काय गो आज जेवण बहुतेक तुझ्या आईन गेलेला दिसता ती म्हणता आईया कसा काय ओळखला म्हणाले साधा तरी पण तुम्ही ओळखलाच कसं नाही म्हणाले रोज जेवणात काळो केस गावा आज पांढरो गावलो काय हो गंमत झाली जेवता दाडे खाली गावलो धोंडो हो भिरभिरलो भयंकर चिडलो बायका सुद्धा कमी नाही हॅलो काय मूर्ख बाई आहेस तू काय झाला देवान तुका 2 डोळे दिले आणि एक धोंडो तुका दिसलो ना माझे म्हणलो दाटपणाचे शिल्लक रोवले काय मूर्ख डोळे होते काय तुझे तिने ऐकान घेतल्या म्हणालो देवान माका 2 डोळे दिसले माका एक धोंडो दिसलो नाही ठीक आहे पण देवान तुमका एक नाही 32 दात दिले एक धोंडो तवा केना ना काय बोलतो दाताचा उपयोग काय रोज बाटली शर्माटली समुद्राचे वाटोळे होत जाय मनुष्य जन्म हा संसारावर जीव ठेवून तीर्थाटन ते उपयोगी नाही देह देवापाची चित्त जोड्यापाची देवावरती लक्ष नाही सध्या पर्यटन महोत्सव सुरू केला शासनाने तुमचं काय मत हो फिरा त्याच्याबद्दल माझं काय म्हणणं नाही पण बहुतेक लोक ना गुंगे झाले बघा एकही जागा अशी सोडत नाही काय जण इकडे आमच्याकडे पर्यटन म्हणजे मजा पण घाटावर सगळी देवस्थानं तुळजाभवानी म्हणा पंढरपुरातली पांडुरंग म्हणा अक्कलकोट म्हणा इकडे जास्त ती देवस्थानं बरेचसे लोक देवस्थानात सुद्धा जातात पण खरोखरच ते देवावर त्यांचं लक्ष असतात देह देवापाशी आणि चित्त जोड्यापाशी चप्पल कोणी नेला तर पण असत असे लोक मी तिकडे मळेवाडीत डबल बारी गेलोय चप्पल असा देवाकडे काढले ते म्हणाले चला देवाच्या पाया पडाय नवीनच घेतलेलं आहे पण माझं चप्पलावर लक्ष नाही होतं गेलंय देवाचं दर्शन घेतलंय बाहेर गेलंय तर जुना तसला कोणी चप्पल काही ठेवला बरोबर जात आणि माझा घेऊन गेलो ते म्हणाले जेव चला ते जरा काट्या कुट्यातून माडीये जावचा होता जेवणा तर खाली चप्पल काढले थंय गेलं येऊन बघते तर काय कोणी नेलं घडलेले ते काय लोक असत एक माणूस रोज चप्पल नवीन मी म्हटलं तुझा काय चप्पलाचं दुकान बिकान आहे का रोज शे म्हणालो माझं दुकान काय मग मी रोज चप्पला नवीन घरी म्हणालो तेवढाच जाणार यांची मेहरबानी सर ते गेले रे गेले काय यांनी पाठवून द्या नाही सुधरायचे भक्तीचे ते सोंगन कोरे संकटी देव धावणार नाही एक ना बरा गुरुणी ऐसे 100 पुत्र नसावे माय आई बापाना वृद्धाश्रमी ते ठेवती त्यांची धडकत नाही
बाबा ऐसा गुंडा जो लावी त्रिजगी झेंडा. अंजनीन काय मागल्यान परमेश्वराकडे की माका असो पुत्र दे की दणकट बळकट आणि जो काहीतरी आपल्या सामर्थ्यानं निर्माण करीत असो. नाहीतर कौरव 100 म्हणजे एक बहीण धरून 101. काय झालं हो, 5 पांडव ते रवले नाही, नपाट झालं, एकही शिल्लक रवलं नाही. स्वतः अक्कल नाही ती नाही, पण दुसऱ्याचा सांगा नाही ऐकले नाही. काय परिस्थिती खै रवला. असले मुलगे काय करू शकतात, काही एक कमत नाही. एक पुरे एकच पुत्र देखो. मारुती रायाने केवढा करून ठेवला. आज आम्ही त्यांची जयंती साजरी करतो. सगळ्या ठिकाणी त्यांची देवळा बांधलेली असते. प्रभू रामचंद्रांची देवळा असतात. आता पुढच्या महिन्यात रामनवमी आहे, हनुमान जयंती आहे. ही आपली हिंदू संस्कृती. आता हे सुद्धा सप्ताह काय गरज आहे 7 दिवस करूची. कारण सध्या अशी परिस्थिती असा की पापाचा पारडा जड होत चाललेला, म्हणून हे सगळे दुर्धर रोग निर्माण झाले. परमेश्वर तरी किती अंत बघतो. बरोबर आहे तुमचा काय म्हणणं आहे. परमेश्वर तरी किती. मग अशा प्रकारचे हे कार्यक्रम या कृती तलावर जायचं असतं. हय थोड्याफार पुण्याची भर पडान, थोडीफार तुमची आमची ह्या होतं का आमच्यावर थोडाफार तरी छत्र त्या परमेश्वराचा राहता. आणि तुम्ही मला सांगा भयाता तरी कोणी सांगू दे देव नाही ह्या जगात, तुम्ही ह्याच्यावर लक्ष देऊ नको, त्याच्यावर लक्ष देऊ नको. देव नाही. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल कोणाचा दुमत हा का, ते वन होते आता का नाही ना. मग एका देवळात छत्रपतींचं कीर्तन सुरू होतं आणि औरंगजेबाच्या सैन्याने हल्ला केला. कीर्तन सुरू होतं कोणाचं, तुकाराम महाराजांचं. आणि शिवाजी महाराज जाऊन त्या कीर्तनात बसलेले होते. कोणीतरी त्यांना बातमी दिली गुप्तहेरांनी की महाराज तिथे बसलेले आहेत, त्यांना पकडलं. म्हणजे सगळं सैन्याला वेढा दिला. तुकाराम महाराजांना कोणीतरी सांगितलं, म्हणाले मुंबईलांनी वेढा दिलेला आहे, आपल्या त्यात काय धडकत नाही. तुकाराम महाराजांनी मनातल्या मनात पांडुरंगाला साकडं घातलं. आता हे संकट तू निवारायचं. ते मंगळ धरायला आले. ज्याला धरायला जायचे तो शिवाजी, ज्याला धरायला जायचे तो शिवाजी. मला काय सांगायचं आहे, ही कथा सगळ्यांना माहिती असेल नाही असं नाही. पण ही किमया कोणाची. परमेश्वर जर नाही तर ही किमया कोणाची सांगा ना. बरेचसे लोक फारकत करतात, अरे कसलो देव म्हणणारे असत ना. श्रीराम लागू ओळखतो, नाव सगळ्यांना माहिती आहे. डॉक्टर श्रीराम लागू ते नास्तिक, देवबिव काय मानणारे नाही. देव नाही, परमेश्वराक रिटायर करा. त्यांचं वाक्य माहिती आहे. वाक्य चुकीचं मी म्हणणे ना की मोठी व्यक्ती अख्खो जग ओळखता, आमका कोण शेजारी ओळखणार नाही, ती गोष्ट नाही. पण ते काय म्हणाले की परमेश्वराक रिटायर करा. रिटायर करा शब्द आधी चुकतो. रिटायर कोणाक केलं जातं, जो आधी असता त्या ना. शाळेत मास्तर असले तरच रिटायर होतले, नाही तर कसे रिटायर होतले. म्हणजे देव असा नकळत तुम्ही कबूल करता. नाही देव मानत नाही मी परमेश्वराक रिटायर करतो. त्यामध्ये मोठ्या लोकांबद्दल काय करायचं सांगायचं काय की ते जेव्हा पंढरपुरात गेले आणि त्या त्यांना कोणी विचारलं तुमचं श्रीराम लागू नाव कोणी, श्रीराम नाव कसं काय लागू. ते म्हणाले नाही तो योगायोगाचा. आणि जेवढा पंढरपुरात गेले तेवढा अक्षरशः लोटांगण घालून नतमस्तक केवढा वैभव. कोणी ते म्हणाय खावचे तर म्हणा सामर्थ्य आहे चळवळीचं, जो जो करील तयाचं, परंतु त्या ठिकाणी भगवंताचं अधिष्ठान नसेल तो सत्य सुद्धा घडाने होतो नाही. परवा ते बघा ते बसले होते, तुमका राग नाही होतो. त्यांच्या बाजूत मी एका देवळात भजनात गेलो आणि म्हटलं धमकून जाऊया पुढच्या भजनात. शे म्हणालो थंय सकतो ना. काय झाला 2 म्हणालो तटात ही भांडणं मानापणा. ते देव असतात ना लावले, अर्धे एकाच्या घरात अर्धे दुसऱ्याच्या घरात. आता देव मोठो की हे मोठे, मी कोणाची अवरू काढत नाही. पण काय चाललंय, आपण काय करतो, कोणाशी भांडतो, थोडा तर विचार. एवढा मोठा त्रैलोक्याचा धनी प्रत्यक्ष श्रीकृष्ण भगवान पांडवाच्या घरी त्याने उष्टा काढला. काय उष्टा काढूची गरज होती काय सांगणार. बरोबर अजूनही या पृथ्वी तलावर इतक्या सगळ्या गोष्टी झाल्या तरी माणसात सुधारणा अजून नाही हवी तशी काय. 21वा शतक सुरू झाला, आणखी किती शतका गेली तरी नाही. त्या मनाने काय काय जण म्हणतात की त्या इंग्रजांचाच राज्य बरावा. जाऊ देतो राजकारण आपला विषय नको. पण आपण काय करतो, काय करू खया. आणि ही आज गरज आहे समाजाची.
भाई सर हे सगळे माझ्याकडे बघ, तकडे काय बघतो हा बोला आणि पेटाव शेटाव वेळ नाही लागणार. मी सगळ्याबरोबर सगळ्या प्रकारचे पर्याय केले, पण आता आम्ही तर सगळा सोडून दिला की उगाच पापाचे धनी आपण व्हायचं आणि आपल्याबरोबर 4 लोकांना करायचं. कारण माझं त्या परमेश्वर कृपेने डबल पारी हो एक विषय नाही. कालपर्यंत 4 तारखेपासून एक दिवस मी बसले ना, कालचं एक दिवस विश्रांती का घेतले कार्यक्रम मी घेतले नाही, कारण 8 डबल पारी होते. पण इतर कार्यक्रम होतं 3 दिवस एका ठिकाणी मी परीक्षणा होते भजन स्पर्धेच्या, त्याच्या आधी सिंगल भजना होती, त्याच्या आधी 2 कीर्तनाच्या साथी होते मी अर्ध्यांची. त्याच्यामुळे आणि जर काही पर्यंत झाले असे आपले नंबू अंधारांसारखे बुवा परवाच्या दिवशी मंचात होते, हे इलेले बिचारे यांच्या ते नातेवाईक अजित गोसावी माझ्याबरोबर अशीच लोक होते. खरोखर तुमका मानते अशीच बायका बिकायच्या असतात. सुंदर प्रश्न. आणि कोण कंटाळली नाही, चांगला बोलान सुद्धा तुमचं मनोरंजन करू घेता त्याच्यासाठी काय वाईट गरज नाही. आणि वाईट ऐकणारे 4च लोक असतात, ते त्या बुवा चढवतात, बाकीचे मागसून गाडी घालतात. हा पुढ्यात नाही घायता अभंग घालत नाही, गवळण नाही, पण पुढ्यात बोला ना पाठसून कशा बोलतात. जसे काय काय लोक निजेत दात देणार आहेत, वा चादर ओढून चादरी एखादी गोष्ट आवडली काय उपयोग हे रेवा नमस्कार. भजनकार तितका मिळवावा आणि भजनी मेळा वाढवा हे आमचा तत्व आहे. कारण मी भजनकारांसाठी का भयाचा करून तयार असतो. सध्या ती पेन्शन योजना असा माझ्याकडे सगळे दाखल्यासाठी 5 पैसे आपण कोणाकडे घेतो. कारण गरिबीची आमका सुद्धा कल्पना असा. तुमच्यातले कोण 50 वर्षाच्या वरचे जर असतील तर प्रकरण करा. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी 60 कलाकारांची मान्यता होती. मी त्या कमिटीवर गेल्या 2-3 वर्षापूर्वी होतोय, त्याच्यापूर्वीच्या, तेव्हा मी त्याची मर्यादा 100 करून घेतली. मी माझा मोठेपण सांगत नाही, लोकांसाठी काहीतरी करण्याची जी तळमळ. आणि 1500 रुपयाची पेन्शन होती ती आता काहीतरी 2250 का 2400 रुपये आम्ही पाहिलं. आम्ही तर पहिल्याच मिटिंगमध्ये तर ठराव करून घेतला. बिचारे गरिबांचं होते काहीतरी फायदा. असे कितीतरी लोक असतात की दुसरं. हां, आणि एक सांगते की आत्ताच शासनानं कोविड काळात म्हणजे कोरोनाच्या काळात जे कलाकार घरात बसले, ज्यांचं आर्थिक नुकसान झालं, त्यांना नुकसान भरपाई देण्याची जाहीर केलेली असा ते कागदपत्र जे काय ते प्रत्येक पंचायत समितीत जमा करा, तुमका ती मदत मिळतली. जे कलाकार असतात त्यांनी ह्या काय असं ह्या खेडेगावात सगळ्या ठिकाणी पोचत नाही ही गोष्ट. आणि त्या निवड समितीवर माझं नाव मी आधी पेपरला वाचतोय, माका घेतलेलं असा. जे गरीब सर्व असतील त्यांचं बिचाऱ्यांचं कल्याण होत करूया. पण सांगताय तुमका जे कोण कलाकार असतील त्यांनी करूच लागा अर्थ. देवा भूमी ते श्रेष्ठ जगिया कधी कुणाला कळले नाही, कधी कुणाला कळले नाही, कधी कुणाला कळले नाही. मनुष्य जन्म हा कशासाठी चिंता नादती करती दुसऱ्याची, कारण आपला साधमत नाही, पडलो तरी तंगड्यावरती मिठाच असली वाढत जाय, पुऱ्या परीन श्रेष्ठ, पुऱ्या परीन श्रेष्ठ, समजेल मोठी करून जाय, मनुष्य जन्म हा देवाची ना भीती कुणाला, कारण देव बोलत नाही, हरिनाम दे घेतले मानया ते होत नाही, देवाची भीती. इकडे काय प्रकार असं माहिती नाही, आमच्याकडे सर्रास देवातले दानपेटी चोरी फोडू. आज अमक्याची दानपेटी फोडली, उद्या तमक्याची. आमच्याकडे वाटेत जाताना आमच्याकडे जेवढं केळबाई मंदिर त्या केळबाई मंदिराचे सगळे दागिने बिगिने सगळं अजून कोण मिळाले ना, सगळा नाही. म्हणजे देवाची चोरी करू लागले. काय रावलं याचं कारण काय, देव बोलत नाही. कारण देव काय म्हणतात, तुझ्या कर्माची फळं तुका भोग वैभोग. तू आता हे कळले तर मेनू काय घ्या ना. मग एखादं आता ते CCTVचा काय प्रकरण दिल्यामुळे काहीतरी गावतं असं जे मिळालं.
कोर्टात केस घातली पोलिसांनी, वकिलाकडे गेलो. मग वकील म्हणालो कोणत्याही परिस्थितीत खयचीच गोष्ट कबूल करायची नाही. समोरच्या वकिलाने विचारल्यानंतर नाही हो साहेब म्हणायचं. तुम्हाला ओळखत नाही आणि कोर्टात केस उभी राहिली. समोरचा वकील विचारता म्हणाले तू अमक्या देवळात गेलस? नाही हो साहेब, नाही जाऊ. त्या देवळाचा कुलूप तोडलंस? नाही हो साहेब. आतमध्ये दानपेटी होती ती फोडलंस? नाही हो साहेब. पारेन फोडलं, भुतूर पैसे होते ते सगळे पिशवीत भरलं? नाही हो साहेब. आणि तू घरात नेलं? नाही हो साहेब. अरे या सगळा नाही हो साहेब सांगतोस, या सगळा खरा असावा? नाही हो साहेब. मेलो कर्मा. म्हणजे नावदेव साहेब नायव साहेब सुद्धा कितपर्यंत होणार हा सुद्धा कळा पडला. पेढी टोकला झोपलो, आणखी काही निकाल लागायची गरज नाही. तेव्हा परमेश्वराक खैतरी ध्यान वागा करता काय म्हणणार हो, ह्या हरिनाम ही भजनबारी घेऊन करतो. थोडी तरी भान ठेवा, घेवा तुम्ही. मी काय कोणाक म्हणत नाही, कारण तर अमृत नाही. तयार केली आहे की त्या ज्यांनी कोणी तयार केली आहे त्याचा काहीतरी उपयोग, तो एकच उपयोग आहे ना. बाकी काय खत घातलं पाणी घातलं तो का उपयोग होता काय? दारू ही तशी मुळात वाईट नाही. मी जाते इथे टाकतोय की जी धर्मुद्र मंथन करून देव दानवांनी 14 रत्न काढली. लक्ष्मी, कौस्तुभ, पारिजातक आणि सुरा 4 नंबरचा रत्न, 14 रत्नाचा. अजून पुढे 10. पण गंमत काय झाली, जगात खयचीच गोष्ट वाईट नाही. बऱ्याच जणांनी त्याचा अतिरेक केलो. काय फायदा सांगा. एका ठिकाणी अड्ड्यावर पोलिसाची धाड पडली. ह्याच्यातले एक जो धावत गेलो तो पोलिसांच्या गाडीत जाऊन बसलो. गाडीत एक पोलीस होतो, तो म्हणालो आश्चर्य, आतापर्यंत ज्याका आम्ही पकडू जातो ते सगळे पळतो, हो येऊन गाडीतच कसं काय बसलो. पोलिसांच्या नाही काय रे बाबा तू होय कसं काय पळान जात होतो काय सांगा म्हणालो. मागच्या टायमात सुद्धा अशीच धाड पडलेली. माका म्हणालो गाडी उभ्याने जाऊचा लागला, जागा अडवते आणि आधी एका ठिकाणी 11 वाजता एका म्हणतात लहर येली. 12कडे गेलो, बघल्यानंतर 12 वर नंबर होतो. तो नंबर घेतला, मोबाईल केला. हो म्हणालो 12 केव्हा उघडतो? म्हणालो आता सकाळी. 2 मिनिटं थांबलो, परत फोन केला. हो 12 कधी तुमका सांगले ना सकाळी म्हणून. परत फोन केला. हो कधी परत फोन लावू नको का, जवळ घटाव झालो. मी काय आला, मी म्हणालो त्या 12 अडकान पडलोय. मालक म्हणालो त्या देण्याच्या गडबडीत हो काहीतरी रवलो किंवा लय झाली ती झोपलो असतात. त्यांनी बिचाऱ्यानं गाडी काढल्या, दबा हिरो मी बार उघडले आणि लाईटी लावून बघता तो रोज दरवाजा गेलो. हो तुमका फोन लावणार उमेद तो मी भुतूर काय अडकले ना, आता उघडलाच ना, एक खांबो द्यावा. काय आयडिया नाही तमाची. हे आयडिया त्यांकाच समजलं. एकाच मी विचारलं काय बा तू ही रोज किती पितस काय सांगू म्हणालो. माझी सगळी दुःख भुतूर बुडव बघतोय. दुःख कधीपासून बुडतं? परत गावल्यावर तर काही झाले बुडाली काय नाही, सगळी तुझी दुःख बुड. कर्म म्हणालो बुडतली, आता ती पेवाक शिकली. तुमका जमा घातली उत्तरा देव ते हँकाच बरोबर सुद्धा तुमका म्हणताना काय करूचे तुमचा अनुभव असतो. शाळेतली मुलं सुद्धा भयंकर हुशार असतात ना. शाळेतली मुलं एका गुरुजींनी शाळेतल्या पोरग्या विचारल्याने काळ किती सांग. एक उभं राहिलो, म्हणालो भूतकाळ, वर्तमान काळ आणि भविष्यकाळ. बरोबर. तू बरोबर, मी उपाशी आहे हा काळ कुठचा. तो चटकर उभं राहिलो आणि सांगायलो गुरुजी तुम्ही उपाशी असा जो म्हणालो दुष्काळ. हजेरी घेता एक मुलगो 3 वर्ष त्या वर्गात काय म्हणाले तुका लाज शरम काय वाटलं नाही. एका वर्गात 3 वर्ष काढतं. अरे ज्ञानेश्वर तुझ्या एवढे होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. तो उठून उभं राहिलो पटकन. गुरुजी म्हणाले तुम्ही सांगता असं बरोबर आहात. ज्ञानेश्वर माझ्या एवढे होते तेव्हा त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली, पण तुमच्या एवढे झाले तेव्हा त्यांनी समाधी घेतली. तुम्ही असून माका खेळू. आता सांग एक तारो असं असा की तो आधी खाली असता नंतर वर जाता. नाही म्हणालो गुरुजी व्हायचा चुकीचा. सगळे तारे वरच असतात, खाली आधी कोण नाही. एक खाली असता आधी मग वर जातात. एक पोर हुशार होतो, तो उठलो. हो गुरुजी
आधी खाली असताना मग वर जाता तो म्हातारो असं की नाही पूर्वी हुशार बरोबर हुशार असतात. खयच्या माडाचे शेळी काढायची, खयच्या माडाचे काजू काढायचे. अर्थात तर वयच असतं म्हणा. आम्ही सुद्धा ताच केला शाळेत असतो. एकदा काजीचो मालक काठी घेऊन घेऊन शाळेत वर्गात काय दिलो. मास्तरांनी आमका मारलं. शाळा सुद्धा तर मारीतच काम करीत होते मास्तर. आणि तो बिचारो शाळेत जे काजी काढले ते काढले त्याचे आणि उलट त्याच्यावरच धोंडे मारले. थोडं पराक्रम नाही गेलो. अर्थात काय तर वय म्हणजे काय खुळेपणा झालं का गद्दे पंचवीशी म्हणतात. माणसाचा त्या आयुष्य असं नाही. त्या माणसाच्या आयुष्याचा आणि जनावरांचा निकटचा संबंध ज्यावेळी माणूस निर्माण झालो तेव्हा सगळे 12%. सगळ्यांचा वय किती 12% घातला. माणसात सगळ्यात बुद्धी जास्त आणि बोलता एकमेव प्राणी. 84 लक्ष बोलणारं कोण. बाकीच्यांका वाचा पण बोलान आपले विचार मांडूक येत नाही उरलेले. तो म्हणालो देवा म्हणाले या 12 वर्षात करायचा काय होय का हरकत नाही. तोपर्यंत एक गाय इली पुढ्यात म्हणाली माझ्यातली 4 वर्षात घे. 16 वर्षात आली. छे म्हणालो 16 वर्षात सुद्धा काय होता नाही होय का. तो सर हळूहळू ही घे पाप ती घे पाप. तो सर गाढव इलो म्हणालो माझी घ्या. 25 वर्ष झाली. गाढवाची 5 वर्ष घातल्यानंतर म्हणून त्याला गद्दे 25 म्हणतो. साधारण 25 दरम्यान पोरगो इलो आणि जर हारशे पुढे केस उगवू लागलो तर इरडभर केसच उगवतात. एकदा हडे भाम काढीत एकदा तुकडे भाम काढीत काय करीत कसले कपडे काढून परत तेच घालीत. काही एक सांगावतं नाही. रागमान नको कोणी सगळे तसे नाही पण सांगतोय कारण गाढवात आणि त्याच्यात काही एक फरक नाही. तो सर ह्यो इलो प्राणी तो इलो प्राणी. बैल इलो साधारण 25-30 वर्ष झाली. बैलाचं आयुष्य साधारण 30-35 वर्षाचा माणूस झालो की बैलात आणि त्याच्यात काही एक फरक नाही. कामावर जर जाणार असतो तर सकाळी डबो घातल्या कामावर गेलो कामावरून सुटलो घराकडे गेलो. जाताना तर नदी वटाळून गेलो ते काही चालत भरती होती काय सुट्टी याचं लक्ष नाही. त्याच्यानंतर प्रकरण वाढतच गेला तर तो माकड येलो. माकड म्हणालो मी रोज ठरवतो की रात्रीचा म्हणालो घर बांधायचा पण उजाडला का उडी मारू पूर्वात. तो सर्व 70 वर्षांनी लो साधारण 65-70 इली काय लांबसून येणार माकडासारखे किलकिले डोळे करून बघतो ना. कोण रेतो माकडाच्या आयुष्यात तो परिणाम. तो सर साधारण 75-80 हात पाय रवले. कुत्रो इलो कुत्र्यानं आपलं आयुष्य दिलं. बघा हात पाय रवले काय खैतरी म्हातारो खाटीर नाही तर कोपऱ्यात बसलेलो असतो. काय तो सांगतो गो जरा पाणी दे. कसला पाणी आता म्हाताऱ्या झाला काय निवात बसान ते खा गावता. पोरा ऐकायची नाही नातू ऐकायचे नाही कोण ऐकतो. मग ज्याच्या त्याच्या अंगात कुत्र्यासारखं येतो. कुत्र्याच्या आयुष्याचा परिणाम. आणि मग काय लोक मुंबईच्या ठिकाणचं सांगता येईल. नवरोनी बायको जर नोकरी करणारी असली तर आवशी बापाशीची अडगळ घरात ठेवत नाही. सगळा इसारतात. अरे तू नोकरीक लागलंस मोठो झालंस पैसे कमवलं कोणाच्या जीवात हो जग तुका दाखवलं कोणी. चुका नाही मात्र तसला करू नको कारण ते जे त्यांचे शाप असेल ते बांधल्याशिवाय कधी राहायचे. तुमच्याकडे काय मीठ भाकरी असतात अन्न पाणी असतात ता द्या. त्यांची शेवटपर्यंत सेवा करा कारण तोच आपलं परमेश्वरा तोच आपलं प्राणी. काय म्हणणार तुमची परिस्थिती नसतात ठीक आहे पण असलेल्या सुद्धा जो काय जेवणे ही प्रकृती आहे. अति खाणं ही विकृती. पण आपल्यातला खात असताना त्यातल्या अर्थात दुसऱ्या देणं ही संस्कृती आणि ती आपण काय म्हणणार. तेव्हा आई बापाचे मात्र चुकूनही हाल करू नका कारण काय आज जरी तुम्ही तरुण असला तरी उद्या तुम्ही त्या स्टेजला असला तेव्हा जर तुमच्या मुलग्यानं तसा केल्या तर तुमका कसा ह्याचा विचार प्रत्येकानं करू. काय सांगणार आम्ही कामात जातो आमका घराकडे येळ नसता. ते कामात जातास कोणाच्या भल्यात जातात तुमच्यात जावा. इतक्या करून एखादी बायको बरी असली तर ठीक नाही तर नवऱ्यात जर धारेर धरणारे आले तर तो नाईलाज असतो. पण बायको कोणा लक्षात नाही औषध पैसे तर काय करू शकता. हो कामात जाऊ सकाळी नवरो बाहेर पडलो
संध्याकाळी कामावर गेलो आमचा कार्यक्रमात जायचा होता म्हणून मी आपल्या तुझ्या घराकडे म्हटलं जाऊया ना हो म्हणाला जाऊया तो सर बायको हो म्हणाला काय चालला हे बघा ही यादी सगळी जिन्नसाची यादी आहे त्या आधी जिन्नस सगळे आडून द्यावा आणि मग काही जाऊचे नाही म्हटलं कार्यक्रमात जाते उद्या खड्ड्यात गेलो तुमचा कार्यक्रम खड्ड्यात गेलो बरं एका भयंकरच राग गेलो आणि हा उद्या कामात जाताना परत डब्यात काहीतरी घालून द्यावं म्हणून सांगला तर काय देऊ ह्याचा मस्तक फिरला खड्ड्यात म्हणाल उद्या डब्यात ना उद्या डब्यात विष घालून दे बायको लगेच विचारलं डब्यातच घालून देऊ का जाताना हेच खाऊन जाताला हो काय प्रकरण पेटला फॅनाक घातल्यान दोरी टेबल घातल्यान पाया काढी आत्महत्या मी पोत्यात दिले आता मी काय करू तर समजा ना आणि म्हणलं लोक गळपात लावून घेतोय आता तो सर बायको पुढ्यात येऊन पंधरात घेऊन फिरवली तुम्ही कोणी वाईट वाटून घेऊ नको त्याला सांगता हो तुमचा काय चालला आता लवकर आटतो मका टेबल मिक्सर लावतो जखमारीत खाली उतारलो चला म्हटलं रवानीत जाऊया करायचं अशी परिस्थिती असली तर काय होतं संसारात इथे करावे इथे भरावे नियम जगाचा खोटा नाही देवा होतो भार कुमरी कले काढतो थांबत नाही कले कैल गेला चोपा गेला उपयोग त्याचा होत नाही म्हणून हा पुरून आला आता तरी अक्कल येईल काय मनुष्य जन्म पुण्यात निष्ठा मागून चेष्टा भोग भोगुनी नरकात जाय आपणास नाही दुसऱ्या कळावे अग्निविना तो पेटत जाय म्हणून म्हणतो सर्व विनवितो म्हणून म्हणतो सर्व विनवितो देवा विन नाही तरणो पाय मनुष्य जन्म हा कशासाठी कोटी धुंदला भाटी उपयोग त्याचा आहे मनुष्याचं जीवन कसं आहे काय केलं पाहिजे ह्या भोपे साहेबांना ते भावलं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे 100 रुपयाचं पारितोषिक दिलेलं आहे धन्यवाद 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 श्रीदेव गांगोलिंगेश्वर नाशिवंत या संसारी काय सुख आहे सांगा नाशिवंत या संसारी
मोह ही क्षणिक
क्षणिकची सारी माया मोही क्षणिकची सारी माया मोही क्षणिकची सारी क्षणिकची
सगळी सांगतात कडी येश्वदे, सगळी सांगतात कडी येश्वदे, तुझ्या पोरान सगळी लाज सोडली. गोकुळ तो कानो, जो म्हणता नाही छानो गोकुळ तो कानो, तुझा टमाट फोडल्याने का कोण मनात शानो, तुझा टमाट फोडल्याने का कोण मनात शानो, तुझा टमाट फोडल्याने का कोण मनात शानो, तुझा टमाट फोडल्याने का कोण मनात पाट घेतले थैसून फळ काढले, इलो आमच्या मोठ्या, ती म्हणतात फटफटी इलो आमच्या मोठ्या, ती म्हणतात फटफटी इलो आमच्या मोठ्या, ती म्हणतात फटफटी इलो आमच्या मोठ्या, वास्त्रा सगळी सोडल्यान काय साखोडी नाही लोट्या, वास्त्रा सगळी सोडल्यान काय साखोडी नाही लोट्या, वास्त्रा सगळी सोडल्यान काय साखोडी नाही लोट्या, घरात घुसान दही दूध
साधु संतों का बालक हूँ मैं, है गद्वान का गुलाम, प्रेम भाव से ले वो मेरा भाई सबको ही सलाम। आया हूँ मैं बड़े दूर से लेने राम कृष्ण का नाम, हित जन्म का करूंगा मैं गाकर श्री हरि के नाम। ज्ञानी से ज्ञानी मिला तो होती है बाता बात, ज्ञानी से अड़ानी मिला तो हो जाएगी लाथा। दांत कहते हैं जिबली को हम 32 तू अकेली, दांत कहते हैं जिबली को हम 32 तू अकेली क्या करोगे मां। तो जीव कहती है जरा सी बात टेढ़ी करे तो 32 ही निकले जाए। देने को अन्नपान लेने को हरिनाम, तरने को लीनता और डूबने को अभिमान। सोना कहे सोनार को ऊंची मेरी दात, काई मुख की गुंज को तोली मेरे तूसा। काली मुख की गुंज, गुंज कहती है सोनार को लालो लाल मेरा अंग, मुख मेरा काला बुरा, जहां से तू तोले मुख सोने के संग। कहां से तू आया और कहां पे तू जाना, कहां से तू आया और कहां पे तू जाना। 2 दिन की जिंदगानी में तो दुनिया भी नहीं होती, दुनिया भी नहीं होती, दुनिया भी नहीं होती। ईश्वर कहने की उन्हें जरूरत ही न होती, जरूरत ही न होती, जरूरत ही न होती। न होता चांद सूरज, न होती ये धरती, न होती ये धरती, न होती ये धरती। उसके थाने बिना दुनिया नहीं चलती, दुनिया नहीं चलती, दुनिया नहीं चलती। भजले उसे प्रेम से अमर जगत में होना, रावण का कर्म बुरा सदा उसको मिल गई, सदा उसको मिल गई, सदा उसको मिल गई। सोने की लंका वो सामने ही जल गई, सामने ही जल गई, सामने ही जल गई। बुराई से कौन सा चला, बुराई से कौन सा चला, छोड़ दी सच्चाई, सच्चाई छोड़ दी सच्चाई। कृष्ण ने अवतार लिया, छुट्टी उनको करवाई, उनको करवाई, उनको करवाई। बुराई से चलने वाला एक दिन होता खाएगा, एक दिन होता खाएगा, एक दिन होता खाएगा। दुनिया में रहना हो तो हरि भजन करते जा, हरि भजन करते जा, हरि भजन करते जा। जो भी तेरे पास आए तो दूसरे को देते जा, दूसरे को देते जा, दूसरे को देते जा। साधु संत चलते हैं कोई राह चलते जा, कोई राह चलते जा, कोई राह चलते जा। हरि भजन करते करते
से प्रभु नाम गाते जा, प्रभु नाम गाते जा, प्रभु नाम गाते जा। क्रोध उठा ईश्वर को ईश्वर बन जाएगा, ईश्वर बन जाएगा, ईश्वर बन जाएगा। श्री रामाचे जया लाभले मंगलमय राम, श्री रामाचे जया लाभले मंगलमय राम। बोला राम राम राम, बोला राम राम, बोला राम राम राम। श्री रामाचे जया लाभले मंगलमय वरदान, श्री रामाचे जया लाभले मंगलमय वरदान। बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम, बोला राम राम राम। श्री रामाचे जया लाभले मंगलमय वरदान, श्री रामाचे जया लाभले मंगलमय वरदान। बोला राम राम राम, 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 बोला राम राम राम।